मूलभूत हक्क आणि कर्तव्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, मूलभूत कर्तव्य तो अपने USSR से लिए थे। USSR पार्ट 4A में आता 51A। मूलभूत हक्क 12 से चालू होता है तो 35 तक चालू होता है। 36 से 51 और 51A। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये नागरिकांना मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे। खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी विसंगत पर्याय ओळखा। मैं मतदान करना ये कोई मूलभूत कर्तव्य नहीं है बस। राष्ट्राच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रार्थना त्यागणे बरोबर आहे। सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, देशाचे रक्षण करणे, मतदान करणे, कर भरणे, मतदान, वोटिंग अँड टॅक्स। वोटिंग अँड टॅक्स इज नॉट ते नाही आहे वोटिंग अँड टॅक्स। मूलभूत कर्तव्य 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती 10 मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आली। 2002 मध्ये 11वी करता 86 घटना दुरुस्ती 2002 समाविष्ट करण्यात आली। सोनसिंग कमिटी मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेतून घेतलेले आहे। 1235 मूलभूत कर्तव्य 1235 मूलभूत कर्तव्य 1235 मार्गदर्शक तत्व 4A कलम 36 से 51 मूलभूत कर्तव्य 4A कलम 51 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात तर मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे। DPSP 4 थर्ड में फंडामेंटल राइट, पहले में स्टेट के बारे में बताया, दूसऱ्या भागात है सिटीजनशिप। संघराज्य व त्याच्या राज्याचे नागरिकत्व मूलभूत कर्तव्य थर्ड में DPSP कलम 4 मध्ये 12 ते 35 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे। 4A मूलभूत कर्तव्य बरोबर आहे। मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या गोठेतात मागते सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यहाँ से 32वां आता और 226 32 और 32 सुप्रीम कोर्ट 226 हाई कोर्ट। मूलभूत कर्तव्यांवर गदा असलेल्या कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात दाद मागते ते कलम 32 मूलभूत अधिकार आहे ते सर्वोच्च न्यायालय। कलम 226 मूलभूत अधिकार नाही उच्च न्यायालय। मूलभूत अधिकाराचे आहे फक्त मूलभूत अधिकार। इथं मूलभूत अधिकार और कुछ आता है। DPSP कोणत्या देशाच्या राज्य आयरलैंड से लिया गया है, आयरलैंड से। DPSP आयरलैंड से। कनाडा से सेंट्रल यूनियन को ये बनाया गया, यूनियन को स्ट्रॉन्ग संघ राज्य पद्धती यानी यहाँ से अपन ने क्या करना है राज्यपाल नियुक्ती इथून। दक्षिण आफ्रिका अमेंडमेंट आणि समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया। मूलभूत हक्क अमेरिकाच्या मार्गदर्शक आयर्लंड। मूलभूत कर्तव्य सोवियत युनियन। समवर्ती सूची संयुक्त बैठक ऑस्ट्रेलिया। घटनादुरुस्ती दक्षिण आफ्रिका। राज्यपाल नियुक्ती कॅनडा। अल्पसंख्याक समूहाच्या हितासंबंधीचे रक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमात 29 आणि 30 माइनॉरिटी 29 एंड 30 23 में वो है 23 में वो है ना भाई क्या बोलते हैं शोषण विरुद्ध अधिकार। 25 में 26 धार्मिक स्वतंत्रता। या कलमानुसार भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक घोषित केले आहे। खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा। सोरेनसन कमिटीच्या शिफारशीने संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे। मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच आहे। मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत कर्तव्य भाई ड्यूटी तो अपनी है ना, फक्त सिर्फ इंडियन की, ओनली इंडियन। मूलभूत कर्तव्य फक्त इंडियन के इंडियन। कलम 51 भाग 4 मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे। 10 कर्तव्य 42 घटना दुरुस्ती 1970ची समाविष्ट केली आहे। 11वीं कलम 86 घटना दुरुस्ती 86 कॉन्स्टिट्यूशन 2002 से आई है। और राइट टू एजुकेशन 21A जोड़ा गया है। 7 से 14 वयोगटातील बालकांना शिक्षण हे बालकांचे कर्तव्य आहे। सोरेनसन समितीने शिफारस केलेले पुढील कर्तव्य घटनेत समाविष्ट नाहीत। मतदान करणे व कर भरणे। वही ना, भारतीय राज्यघटनेनुसार खाली पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही। मतदान करणे आणि कर भरणे। सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करणे नाही आहे। राज्यघटनेने त्यातील तत्वांचे आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकास करणे बरोबर आहे। मूलभूत कर्तव्य कलम 51 हे भाग 4 मूलभूत कर्तव्य भारत मार्गदर्शक तत्वांचे परस्पर न्यायप्रविष्ट नाहीत। आणि मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच आहे। म्हणजेच मूलभूत कर्तव्याचे कोणी पालन केले नाही म्हणून कुणालाही न्यायालयात येता येत नाही। भारतीय राज्यघटनेनं संरक्षण दिलेलं आहे। मूलभूत राज्यघटनेत यांना संरक्षण दिले आहे। मूलभूत हक्कांना दिलेले आहे। मूलभूत हक्क फंडामेंटल राईट एक हक्क हा मूलभूत हक्क। DPSP नाही आहे।
कलम 32 में केवळ 32 में सुप्रीम कोर्ट याचा 226 में हायकोर्ट याचा कलम केवळ भाग 3 मधील मूलभूत हक्कांच्या न्यायप्रविष्ट आहे. मूलभूत हक्क बजावण्यासाठी कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय तर 226 अंतर्गत उच्च न्यायालय लेखा प्राधिलेख काढू शकते. घटनेने सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांचे संरक्षण व हमीदार बनवलेले आहे. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात 5 प्रकारचे रिट जारी करतात. आर्टिकल 32 226 भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. हे कोणत्या खटल्या संरचना केशवानंद भारती केस 1973 केशवानंद भारती केस में बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर ने बताया गया. केशवानंद भारती केस खटला 1973 भारताच्या घटनात्मक इतिहासातील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आहे. यावेळी असा निर्णय दिला की संसदेला राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार आहे, पण त्याची मूलभूत संरचना बदलता येणार नाही. राइट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 आर्टिकल 21 में राइट टू प्राइवेसी पुट्टास्वामी वर्सेस भारत राइट टू प्राइवेसी पुट्टास्वामी वर्सेस भारत ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया पुट्टास्वामी वर्सेस गवर्नमेंट ऑफ इंडिया पुट्टास्वामी वर्सेस गवर्नमेंट ऑफ इंडिया पुट्टास्वामी वर्सेस गवर्नमेंट ऑफ इंडिया राइट टू प्रायव्हसी खासगी जीवनाचा हक्क हा वैयक्तिक मूलभूत हक्क आहे. कोणत्या खटल्या सर्वोच्च न्यायालय सांगते राइट टू प्रायव्हसी. कलम 21 अंतर्गत खासगी जीवनाचा हक्क व मूलभूत अधिकार मानला जातो. कलम 21 जीवितेच्या व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणीबाणी किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत हा अधिकार नियमित करता येत नाही. कलम 21 मध्ये न्याय समाविष्ट असणारे हक्क सन्मानाच्या जगण्याचा हक्क उपजीविकेचा हक्क सामाजिक सुरक्षेचा हक्क आरोग्याचा हक्क इतर परदेशात प्रवास हक्क. राज्य धोरणाचे DPSP भारतीय संविधानाचे DPSP कोणत्या भाग आहे? चौथे भाग में आयरलैंड से लिया गया है. DPSP आयरलैंड से लिया गया है. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घटनेच्या 4 कलम 35 ते 51 मध्ये देण्यात आली. घटनेच्या मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या घटनेवरून स्वीकारली आहे. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्यांचे उल्लंघन केल्यास न्यायालयात दाद मागता येत नाही. राज्यघटनेतील महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 39 ने समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य 42 घटना दुरुस्तीने किया था. 40 में ग्रामपंचायत संगठन 41 में कामाच्या शिक्षणाच्या सार्वजनिक सहाय्याचा अधिकार विकसित भारत जी रामजी योजना जो है ना, इसी का है. कलम 125 दिन का दिया गया है. कलम 44 समान नागरिक कायदा 45 कलम 6 वर्षाखाली पालकांचे शिक्षण व संगोपन. 46 में SC ST यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन. 48 पर्यावरणाचे संवर्धन संगोपन. कलम 25 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवणे. भारतीय संविधान कायद्यापुढे समानता इक्वालिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 इक्वालिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 इक्वालिटी बिफोर लॉ. कलम 14 राज्य संस्था कोणत्या व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कायद्यासमोर समानता ही ब्रिटन घटनेवरून तर कायद्याचे संरक्षण हे अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. बाकी सब गलत आहे. दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. सही बात है ना. अगर उसको अरेस्ट किया गया तो क्यों किया तो मालूम होना चाहिए. ओनली वन इज द करेक्ट आंसर. आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण. प्रतिबंधात्मक अटकेपासून संरक्षण हा हक्क नागरिक व परकीयांनाही उपलब्ध आहे. एखाद्या व्यक्तीला या कायद्याने 3 महिन्यापेक्षा जास्त काळ अटक करता येते, पण हे ठरवण्याचा अधिकार संसदेचा आहे. व्यक्तीला किती कालावधीसाठी अटक करायची हे ठरवण्याचा अधिकार संसदेचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. अपराधी दोषसिद्धीबाबत अनुच्छेद दिलेले आहे. कलम 20 आर्टिकल 22 क्या है? आर्टिकल 22 दंडात्मक कोठडीच्या आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण. आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता आर्टिकल 22 आर्टिकल 20 में ये ना 20 और 21 फंडामेंटल जाता नहीं. भारतीय अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. अपराध जब तक दोष साबित नहीं होता, दोषसिद्धीबाबत संरक्षण. आर्टिकल 20 कलम 19 अन्वय सर्व व्यक्तींना नागरिक परकीय तसेच कंपन्या महामंडळे यांसारख्या कायदेशीर व्यक्ती असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करणे. या हक्काची संबंधित 3 तरतुदी आहे. एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचे अंमल नसणे, डबल जेओपार्डी नसणे, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे.
कलम 359 मधील व्याप्तीवरील मर्यादा नसून आणीबाणी दरम्यान राष्ट्रपती कलम 20 व 21 याद्वारे प्राप्त होणाऱ्या मूलभूत हक्कांच्या बजावणीसाठी हक्क निलंबित करू शकत नाही. बरोबर आहे. हक्क निलंबन करू शकत नाही. संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? राईट टू लाईफ आर्टिकल 21. कलम 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. हा हक्क नागरिक तसेच परकीय नागरिकांना उपलब्ध आहे. न्यायालयाने अमेरिकन ब्रिटनच्या कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्त्व या कलमाला लागू केले. त्यामुळे 21 अंतर्गत संरक्षण असंगत कार्यकारी कृती बरोबर असंगत संसदीय कृतीविरुद्धही प्राप्त आहे. कार्यकारी आणि संसदीय कृतीविरुद्धही असंगत संसदीय कृतीविरुद्ध. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद आहे? आर्टिकल 51 ए. आर्टिकल 51 कलम 51 ए मध्ये दिलेल्याप्रमाणे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 में होती. 614 वयोगटात ना शिक्षण. आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याचे सरदार स्वरणसिंग समितीनुसार केले. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणत्या बाबतीत राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही? मूलभूत कर्तव्य फंडामेंटल राईट. समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे समावेश नाही. पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे फंडामेंटल राईट नहीं है. फंडामेंटल ड्यूटी की मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्यूटी की बात करिए और ये समान अधिकार हुआ है. पेंशन यह DPSP है भाई. मोस्ट टाइम पे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचे आधार राखणे. बरोबर आहे. फक्त चौथा गलत आहे. चौथावर DPSP है. ये DPSP 39 में समान कामासाठी समान वेतन वो है भाई. DPSP है बस. महत्त्वाचे मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहे. राज्यघटना राष्ट्रगीत राष्ट्रध्वज यांचे आदर करणे वारसाचे जतन करणे सार्वजनिक सरकारी मालमत्ते संरक्षण करणे 7 ते 14 वर्ष वयाच्या बालकांना शिक्षण देणे देशाचे संरक्षण व गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. बरोबर आहे. खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? फंडामेंटल राईट. संपत्तीचा हक्क फंडामेंटल राईट नहीं है. 300 में डालती है. 300 A में डालती है उसको. समतेचा भाषण धर्म स्वातंत्र्याचा हक्क संपत्तीचा हक्क नाही आहे. संपत्तीचा हक्क निकाल दिया गया है. संपत्तीच्या हक्क घटनेस 6 मूलभूत हक्क सांगितले आहे. संपत्तीचा हक्क स्वातंत्र्य शोषण विरुद्ध धर्म सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. संपत्तीचा हक्क 1978 मध्ये आधी मूलभूत हक्क होता. 1970 44 घटना दुरुस्तीने त्याला कायदेशीर हक्क मानला गेला. 300 A में डाल दी क्या. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 काय संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य फंडामेंटल राईट नाही आहे. मूलभूत कर्तव्य आहे. राज्यघटनेचे कलम 51 A मूलभूत कर्तव्य संबंधित आहे. एकूण 11 मूलभूत कर्तव्य. 11वे मूलभूत कर्तव्य शिक्षणाशी संबंधित आहे. 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये टाकण्यात आलेली आहे. 1976 घटना दुरुस्ती 10 कर्तव्य टाकण्यात आलेली होती. 86वी घटना दुरुस्ती 2002 घटना दुरुस्ती 1 कर्तव्य टाकण्यात आले आहे. 11वे कर्तव्य 7 ते 14 वर्ष वयाच्या बालकांना शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता आर्टिकल 22. बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता आर्टिकल 22. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता आर्टिकल 22 आणि हेबियस कॉर्पस. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता हेबियस कॉर्पस बस. बेकायदेशीर अटक संविधान हेबियस कॉर्पस है. मूलभूत हक्कांचे संरक्षण सर्वोच्च 226 में हाईकोर्ट में आता. 32 में सर्वोच्च न्यायालय करते. कलम 32 में सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास प्राधिलेख काढून आदेश देतात. कलम 226 नुसार उच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास प्राधिलेख काढून आदेश देतात. समजा पोलीस शासकीय यंत्रणा किंवा खाजगी व्यक्ती यांना कोणाला कारण नसताना अटक केल्यास न्यायालय मुक्त करण्याचे आदेश देऊ शकते. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये? फंडामेंटल राईट की बात फंडामेंटल राईटच्या होत नाही. रोजगारच्या कैसा हक्क? माहितीच्या. खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही? माहितीचा अधिकार. राईट टू इन्फॉर्मेशन RTI. राईट टू इन्फॉर्मेशन इज नॉट फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट नाही, माहितीचा अधिकार. मूलभूत हक्क या एकूण 6 हक्कांचा समावेश आहे. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट आहे तो ना. समानता, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषण विरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, घटनात्मक. मूळ राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते. प्रॉपर्टी को निकाल दिया गया. 44 घटनेनुसार 1970 नुसार मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर काढून गेला. भाग 12 कलम 300 A मध्ये टाकून दिला आहे. भाई राईट माहितीचा अधिकार. बस इसमें याद रखना माहितीचा अधिकार. खत्म काम.
मूलभूत हक्क फंडामेंटल संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये देण्यात आलेले आहे? 12 ते 35 में है भाई, 12 से 35। यहाँ पे 5 से 11 में सिटीजनशिप के बारे में, 36 से 11 DPSP के बारे में बताया, 1 से 14 स्टेट की परिभाषा दी गई है। घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये नमूद केलेला हक्क दिलेल्या राज्यघटनेच्या 6 मूलभूत हक्कांच्या तरतूद आहे. समतेचा हक्क, कलम 14 ते 18 स्वातंत्र्याचा हक्क, दोषांविरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, घटनात्मक संरक्षणाचा हक्क. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? अस्पृश्यता कलम 17 में, कलम आर्टिकल 15 में क्या एजुकेशन आर्टिकल 15 में एजुकेशन, आर्टिकल 16 में एम्प्लॉयमेंट के बारे में, 18 में पदवी को ख़त्म कर दिया गया, ख़त्म काम. कलम 17 मध्ये अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपाचे आचरण निषिद्ध करण्यात येणार आहे. या कलमांच्या आधारावर अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1950 संमत करण्यात आला. तसेच घटनेमध्ये तसेच कायद्यांमध्ये अस्पृश्यता हा शब्दाचा अर्थ स्पष्ट केला नाही. अस्पृश्यतेच्या कृतीमुळे दोषी व्यक्तीला संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीत अपात्र घोषित करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांना कोणत्या कलमांमध्ये समानतेचा मूलभूत हक्क, इक्वालिटी फॉर लॉ, कलम 14 में आ गया, इक्वालिटी बिफोर लॉ, खत्म काम. इक्वालिटी फ्रीडम के बारे में बताया. कलम 14 राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्राच्या कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 14, 17 व 18 मध्ये मूलभूत हक्क भारताचे नागरिक तसेच परकीय व्यक्तींनाही प्राप्त आहे. कलम इक्वालिटी बिफोर लॉ, अस्पृश्यता बाळगणार नाही, बाहर कोई आके बाळगणार नाही. 18, कोई पदवी नहीं, बाहर से तुम राजा होंगे, यहाँ पे कोई पदवी नहीं, खत्म. ठीक आहे. 14, 17, 18 तर कलम 15, 16, 19, 29 आणि 30 मधील मूलभूत हक्क केवळ भारतीयांना. एक माइनॉरिटी के बारे में, राइट टू एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच वगैरह सब, कोई भी नहीं हो सकती भारतीय नागरिक. 15-16 एम्प्लॉयमेंट के बारे में 29, ठीक है. बाकी 19 याद रखना, ठीक आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाच्या आत्म्याचे म्हटले आहे? अनुच्छेद 32 बोला आहे. कलम 32 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे वर्णन केले आहे. असे कलम ज्याविना ही घटना व्यर्थ आहे, हे कलम घटनेचा खरा आत्मा असून त्याचे खरे हृदय सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती अन्वये हे कलम वाढवून घेता येणे शक्य नाही किंवा त्यात घट पडून आणणे शक्य नाही. या हक्काच्या घटनात्मक उपाय योजनेचा हक्क असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क. यामध्ये खालीलपैकी स्वातंत्र्यामध्ये संघटने स्वातंत्र्य, मुक्त संघटने स्वातंत्र्य, एकत्र येणे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य. शिक्षण कहाँ से, राइट टू एजुकेशन कहाँ से आ गया? राइट टू 2010 की बात है, राइट टू एजुकेशन. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क एकूण 6 आहे. त्याआधी 7 होते, पण संपत्तीच्या हक्काची 44 घटना दुरुस्ती 1978 मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आहे. तो भाग 12 मधील प्रकरण 12 मधील चौथे 4 मधील कलम 400A मध्ये टाकून कायदेशीर हक्क मानून घेणे, ठीक आहे. पण लिगल राईट आहे सिर्फ हक्कांची बात आहे. समानतेच्या स्वातंत्र्य, शोषण विरुद्ध, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक शैक्षणिक घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. भारतीय संविधानाच्या कोणत्या भाग मूलभूत अधिकार फंडामेंटल राइट के बारे में बात करता है, थर्ड के बारे में बात करता है, चौथा DPS में बात करता है. बस. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहे. भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा संबोधले जाते. घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क USA घटनेवरून घेतले आहेत. आपल्याला घटनेतील मूलभूत हक्क फंडामेंटल राईट जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कांपेक्षा अधिक विस्तृत आहे. भारतीय राज्यघटनेच्या धर्म, वंश, जात, लिंग या आर्टिकल 15 की बात हो रही है. धर्म, वंश, जात, लिंग यांच्या जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यात कोणत्याही कलमान्वये मनाई करण्यात आली. और 324 में इलेक्शन कमीशन, 325 में यही बात सेम रिपीट करी गई. 326 में मतदानाचा हक्क आहे. भारतीय धर्मदात पण 15 अस्पृश्यता खत्म में, 16 में राइट टू एम्प्लॉयमेंट, 14 में इक्वालिटी बिफोर लॉ. राज्य संस्था कोणत्याही नागरिकत्वावर केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळ यांपैकी कोणत्याही कारणांवरून भेदभाव करणार नाही. या कलमातील भेदभाव व केवळ हे 2 निर्णायक शब्द आहेत. भेदभाव म्हणजे व्यक्तीमध्ये प्रतिकूल ठरेल असा विभेद निर्माण करणे होय. केवळ या शब्दावरून तसेच प्रतीत होते की नागरिकांमध्ये केवळ धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, मात्र इतर आधारावर भेदभाव केला जाऊ शकतो. होय ना, अच्छे के लिए काम किया सकता. कोणत्या अपराधापासून एकच शिक्षा हे तत्व, एकच शिक्षा आर्टिकल 22 के 2 भाग में कहा गया है. भारतीय राज्यघटनेने कोणत्या कलमानुसार सांगितले आहे? ये है आर्टिकल 20(3) में. डबल जिओपार्डी के बारे में बात किया है. नुसार एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवणार जाणार नाही आणि त्याला शिक्षा होणार नाही.
आणि त्याला शिक्षा पण होणार नाही. डबल अपवाद मात्र डबल जेपार्डीपासून संरक्षण केवळ न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकाऱ्यांसमोर चालू असलेल्या कार्यवाही बाबतच प्राप्त होते. असं संरक्षण डिपार्टमेंटात किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर चालू असलेल्या कार्यवाहीत बाबतीत प्राप्त होणार नाही, कारण हे प्राधिकार न्यायिक स्वरूपाचे नसतात. वैज्ञानिक दृष्टी बाळगणे, मानवतावाद आणि जिज्ञासू असे बाळगणे असे भारतीय राज्यांकडे कोठे नमूद केले. आर्टिकल 51 काय फंडामेंटल ड्युटीज में कलम 51 मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहे. भारताच्या मूळ राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976 42 घटनादुरुस्तीनुसार घटनेत 10 मूलभूत कर्तव्य बातमी 11 व 86 घटनादुरुस्ती 2002 में डाल दी. राईट टू एज्युकेशन 2002 में 86 घटनादुरुस्ती 11 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले. भारतीय राज्यांकडे मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या कडून गेले. स्वॉरनसिंग कमिटी 1976 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती. या समितीने सुचवलेल्या 8 कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला. त्यांचा 86 घटनादुरुस्ती ना. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखाली बालकास 14 वर्ष 14 कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेले आहे. कलम 24 नुसार 14 वर्ष खालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात व खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर वरती लावली जाणार नाही. यावरून हे कलम धोक्यात नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. बाल कामगार प्रतिबंध व नियम कायदा 1986 हा त्याविषयी सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्व भारतीय राज्यघटनेनुसार दिले आहे. आर्टिकल 351 बस बोला 351 हिंदी के लिए मोस्ट टाइम पे 351 हिंदी के लिए और ऋषिकेश में वर्धा में हिंदी प्रचार के लिए कॉलेज बनाया गया है. हिंदी भाषेचा प्रसार वाढवण्यासाठी आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे व संघराज्याचे कर्तव्य असेल. हे मार्गदर्शक तत्त्व न्यायप्रविष्ट नाही. 351 तक्रार निवारणाची भाषा 351 हे प्राथमिक स्तरावर मातृभाषेचे शिक्षण. 351 हिंदी भाषेचा विकास बस 351 हिंदी भाषेचा विकास. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरिकसाठी 44 यांना 44 51 नुसार व्ही जी रामजी स्कीम आहे ती इसके अंदर एकरूप नागरिक संहिता अशी एक तरतूद आहे ज्याद्वारे प्रत्येक मोठ्या धार्मिक समुदायाच्या धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरावर आधारलेल्या वैयक्तिक कायद्याची जागी देशातील सर्व नागरिकांना लागू होईल असा एकच सामायिक संच असा. वैयक्तिक कायदा हा सार्वजनिक कायद्यापासून वेगळा असतो. वैयक्तिक कायदा आहे ना, आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणे, पोटगी खाते हटाए भाई. गोवा है पहले बार में कायदे आणि अभी उत्तराखंड बना हुआ है. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या भारतातील कोणत्या राज्यांकडे कलम आर्टिकल 32 में आ सकता, 226 में हाईकोर्ट जा सकता. बस 226 में हाईकोर्ट जा सकता है. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांच्या संविधानानुसार मूलभूत कर्तव्य नाही. मूलभूत कर्तव्य एक तो मूलभूत कर्तव्य आहे. एक वोटिंग का नहीं है, वोटिंग नहीं है, टॅक्स भरना नहीं है. ठीक आहे. काय शेजारील देशातील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य आहे मूलभूत कर्तव्य आहे. कोणते मूलभूत देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्याचे सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे. बरोबर आहे बाई. चौथा किंवा भारताच्या इतिहासाबद्दल अधिक एक आहे राष्ट्रीय महत्त्वाच्या मार्गांचे संरक्षण करणे. वो तो गवर्नमेंट खुद कर लेंगे. देशाचे संरक्षण उसके बाद ये अच्छा है, बहुत इंपॉर्टंट है क्वेश्चन ना. देशाचे संरक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे. बस कलम 51 मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहे. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्यांची सरदार समिती स्थापन केली. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. बरोबर आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे. आरक्षणाची 15 और 16 में दिया गया. 16 में एजुकेशन के बारे 16 में एम्प्लॉयमेंट के बारे में दिया, 15 में एजुकेशन के बारे में दिया है, 18 में हटा दिया है पदवी का. अस्पृश्यता 14 में इक्वालिटी बिफोर अस्पृश्यता 17 में आहे. कलम 16 अंतर्गत सार्वजनिक रोजगारांमध्ये एम्प्लॉयमेंटमध्ये समान संधी देण्यात आली आहे. कलम 16(1) नुसार राज्य संस्थांच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधित बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी आहे. तर कलम 16(2) नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, जात, वंश, लिंग, गुण, जन्मस्थान, निवासी यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र ठरणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटी कोणत्या परिषदेमध्ये आहे. 51 मध्ये आहे. 42 घटनेदुरुस्ती 1976 नुसार घटनेत मूलभूत कर्तव्य भाग टाकण्यात आला आहे. मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. सध्या 11 मूलभूत कर्तव्याची यादी दिलेली आहे. मूलभूत हक्क 12 ते 35 अमेरिका, DPSP 36 आयर्लंडचे मूलभूत कर्तव्य कलम 51 रशियाचे करून घेतल्याबरोबर आहे.
भारतीय राज्यांकडील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या फंडामेंटल ड्युटी सोव्हिएत युनियन USSR कोणत्या देशाच्या राज्यांकडे USSR म्हणजे सोव्हिएत रशिया. 1990मध्ये सोव्हिएत रशियाचे 15 राष्ट्रांत विभाजन झाले. त्यानंतर USSR खतम. 1991 अमेरिकी मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन फंडामेंटल ड्युटी आयर्लंड से DPSP लिया गया है. नैसर्गिक पर्यावरण जतन करण्याचे बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात न्याय अप्रविष्ट आहे? मूलभूत कर्तव्य फंडामेंटल राईट आहे. मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे. नैसर्गिक प्राणी संरक्षण करणे, प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे मूलभूत कर्तव्य भाग आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वन्य प्राणीची शिकार या पर्यावरणासाठी हे कर्तव्य टाकण्यात आले आहे. सध्या खरं मूलभूत कर्तव्य घटनेच्या सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हती. 1970 पासून ती टाकण्यात आलेली आहे. 42 घटना दुरुस्ती. रिट ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डेमस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? संपत्तीचा अधिकार, वारसाचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क. तिन्हीपैकी एकही नाही. मोस्ट IMP तिन्हीपैकी एकही नाही. रिट ऑफ हेबियस कॉर्पस, रिट ऑफ मॅन्डेमस. रिट ऑफ हेबियस मॅन्डेमस मूलभूत हक्क भाग 3 मध्ये देण्यात आलेला आहे. मूलभूत हक्क भाग 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचे 6 गटात विभाजन केले आहे. प्रथम 32 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. 32 मध्ये न्यायालय मूलभूत हक्कांचे हनन झाल्यास 5 प्रकारे आदेश काढू शकतो. हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, प्रोहिबिशन, सर्जरी अँड कोवारंटो. रिट ऑफ हेबियस कॉर्पस अँड रिट ऑफ मॅन्डेमस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी? मूलभूत हक्क फंडामेंटल राईट. संपत्ती तो है नहीं भाई. धर्मस्वातंत्र्य भी नहीं है. वारसाचा भी नहीं है. अच्छा, प्रॉपर्टी नहीं है. प्रॉपर्टी, धर्मस्वातंत्र्य, रिलीजियस एंड वारसा, हेरिटेज. प्रॉपर्टी, रिलीजियस एंड हेरिटेज नाही, तीनों पे नहीं है. मोस्ट IMP. महत्त्वाची कलमे भाग परिशिष्टे. महत्त्वाची कलमे भाग परिशिष्टे. भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क. आर्टिकल 326. कोणत्या 326 मतदानाचे हक्क. आर्टिकल 326 मतदानाचे हक्क. 325 में बताया गया धर्म, जाति, वंश, जात, लिंग वगैरह में भेदभाव नहीं करेंगे. आर्टिकल 326 मतदानाचे हक्क. आर्टिकल 326 मतदानाचे हक्क. राज्यघटनेत निवडणुकीविषयी तरतूद भाग 15 कलम 324 ते 329. 324 ते 329 भाग 15 मध्ये 324 ते 329. 326 मतदानाचा हक्क. कलम 324 निवडणूक आयोग. 325 धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून कोणतीही व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार नाही. कलम 326 18 वर्षावरील नागरिकांस मतदानाचा हक्क राहील. 18 वर्षांनी 61वी घटना दुरुस्ती किया गया. 61वी घटना दुरुस्ती 21 से 18 वर्ष किया गया. 61वी घटना दुरुस्ती 1988. राजीव गांधी सरकार में 61वीं घटना दुरुस्ती 1988 में. और 326 की बात हो गई. हाँ, ठीक है. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना? 324 में. 325 में धर्म, वंश, जात, लिंग के आधार पर कोणताही व्यक्ती अपात्र ठरणार नाही. 326 में मतदानाचा हक्क. 61वीं घटना दुरुस्ती 1988 की बात चल रही है. 1988 की राजीव गांधी सरकार की बात चल रही है ना. 21 से 18 किया गया. 368 मतलब अमेंडमेंट की बात है. 370 में महाराष्ट्र को स्पेशल रिकॉग्निशन दी गई. बेटी वित्त आयोग. 280 वित्त आयोग. कलम 324 भाग 15 निवडणूक आयोगाची रचना विषय याविषयी तरतूद दिली. भारताचे पहिले निवडणूक आयोग सुकुमार सेन. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जनवरी 1950. 25 जनवरी को 1950. 25 जनवरी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ने, वो दूसरा चल गया है. ज्ञानेश कुमार है. इतर 2 निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अभी बन गया है. सुखबीर सिंह संधू है और एक दूसरा है. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त US पठाण थी, अभी दूसरा है, अभी देखना पडेगा. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमात भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? आर्टिकल 32. आर्टिकल 51 तो DPSP का. आर्टिकल 10 राइट टू लाइफ, फंडामेंटल ड्यूटी, राइट्स ऑफ एक्सप्रेशन. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश टी वाघमारे. आर्टिकल 243 के अंतर्गत आता है. दिनेश टी वाघमारे. और आर्टिकल 243 I में 9 में क्या आता? वित्त विभाग. ठीक है, दिनेश टी वाघमारे है.
डॉक्टर बी आर आंबेडकर आर्टिकल 32 को पण कलम 32चे वर्णन डॉक्टर बी आर आंबेडकर पुढील प्रमाणे केलेले आहे. असे कलम ज्यावेळी नाही घटना व्यर्थ ठरेल. हे कलम घटनेच्या आत्मा असून त्याचे खरे हृदयी आहे. कलम 32 नुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. कलम 226 नुसार आपण मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतो. भारतीय राज्यघटनेच्या 8वे परिशिष्ट काय आता भाषा केली आता 8वे परिशिष्ट भाषा केली आता 21 अमेंडमेंट 2171 आणि 92 2171 21 में सिर्फ सिंधी भाषा को डाला गया था. सिर्फ सिंधी भाषा को डाला गया था. केंद्र गणता है राजभाषा है. पंचायत राज के लिए 11 है. महानगरपालिका के लिए 12 है. ठीक आहे. राज्यघटनेतील परिशिष्ट पहिली अनुसूची राज्य व केंद्र यांची नावे. दुसरी वित्त लब्धी भत्ते विशेषाधिकार. तिसरे में शपथाती राज्यसभेतील जागा. 5वी अनुसूचित क्षेत्र जमातीचे प्रशासन. 6वी मध्ये आदिवासी आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा अँड मिझोरम आसाम मेघालय मिझोरम अँड त्रिपुरा. 7वीं काय केली आता राज्यसंघ समवर्ती सूची. 8वीं भाषा के लिए आता है. 8वीं भाषा और 351 में हिंदी भाषा के लिए दिया गया. 343 वो अलग ही भाषा है. अभिजात भाषा दर्जा 343 में अभिजात भाषा दर्जा. 9वी काही कायद्याचे व विनिमयाचे विधिग्रह असणे. 10वी पक्षांतर बंदी. 52 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट है ना. 11वी पंचायत अधिकार प्राधिकरण जबाबदार आहे. 12वी नगरपालिकेचे अधिकार प्राधिकरण जबाबदार आहे. खालीलपैकी कोणता विषय 52वीं 1985 में 1985 में आ गया था. खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानाच्या राज्यसूचीमध्ये येत नाही. राज्यसूचीमध्ये कोणता विषय आता नाही. चलन व्यवस्था. अबे भाई तो करन्सी तो होता तुरुंग प्रशासन तो समवर्तीमध्ये आता राज्यसूचीमध्ये येत नाही. संघसूचीमध्ये संघसूची में 100 है. अब 52 उसमें है. संघ के लिए सेंट्रल के लिए 100 दिया है. 52 इसके लिए दिया है और सिर्फ 61 ही इसको दिया है. 61 में सब समझ रहा है. तो 8 9 सिर्फ 9 ही है जो क्या स्टेट के पास ज़्यादा है ना. संघसूची आंतरराष्ट्रीय संबंध बंदरे रेल्वे चलन नागरिकत्व अनुशक्ती. राज्यसूचीमध्ये पोलीस सार्वजनिक सुव्यवस्था सार्वजनिक आरोग्य सट्टेबाजी सुगार. समवर्तीमध्ये वन शिक्षण विवाह कामगार संघटना वारसा हक्क दत्तक लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन. सध्या केंद्र सूची 100 है. 66 स्टेट के पास है. 52 समवर्तीमध्ये आहे. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही. मूलभूत फंडामेंटल राइट के बाद 21 है 15 है 35 भी है. अनुच्छेद 40 नहीं. 40 है DPSP में आता है. 40 DPSP में आता है. DPSP 40 है ना. ग्राम पंचायत संगठन मार्गदर्शक तत्व आहे. 12 ते 35 मूलभूत हक्क. 36 ते 51 मार्गदर्शक तत्व. कलम 21 जीविताचे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क. इसमें राइट टू प्राइवेसी आहे. ते पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. कलम 15 धर्मवंश जाती जन्मस्थान लिंग यांच्या आधारे ठीक आहे. हे 325 में इसमें 326 में राइट टू मतदानाचा हक्क दिलेला आहे. 324 में फॉर्मेशन ऑफ इलेक्शन कमिशन. राज्यघटना काय दिनेश टी वाघमारे महाराष्ट्राचे मुख्य चुनाव आयुक्त. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षाची रीट दाखल करतो. आर्टिकल 32 बंदी प्रत्यक्षीकरण येतो. रीट्स है ना 5 प्रकार की रीट आती. बंदी प्रत्यक्षीकरण उत्प्रेक्षण परमादेश अधिकार पृच्छा प्रतिषेध. कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाचा प्रतिक्रिया काढू शकतो. आणि 32 नुसार सुप्रीम कोर्ट. अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेतून वगळलेल्या खालीलपैकी कोणता परिणाम आहे. 370 व तो जम्मू काश्मीरमध्ये बाहेर येथील नागरिकांना जमीन देखील खरेदी करणे शक्य झाले आहे. बरोबर. संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला ते लागू आहे. जम्मू काश्मीर देखील भारताच्या इतर राज्यांप्रमाणे दर्जा. बरोबर आहे. जम्मू काश्मीर को स्टेट का दिया गया वरीलपैकी सर्वच बरोबर आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी या दिवशी कलम 370 रद्द करण्यात ठराव मांडण्यात आला. त्यामुळे पुढील बदल घडून आले. जम्मू व काश्मीर ही स्वतंत्र राज्याचा दर्जा संपुष्टात आला. भारताच्या घटनेत सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू झाले. जम्मू काश्मीर स्वतंत्र घटना रद्द झाली आहे. आर्टिकल 51 कॅपिटल ए की बात चल रही है. कॅपिटल रद्द झाले. आर्टिकल 370 रद्द झाले नसून त्याच्या जागी नवीन 370 कलम समाविष्ट करण्यात आले. 31 ऑक्टोबर 2019 सरदार पटेल की रोजी जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन जम्मू काश्मीर व लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे विभाजन करून जम्मू काश्मीर व लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला. संविधानाच्या कोणत्या कलमाचा भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते. सार्वजनिक कर्ज 292. संविधान कल्पकलमाचा भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर
भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते. 392 मोस्ट टाइम पे भाई. 392 280 में तो फाइनेंस कमिशन आहे. 280 फायनान्स कमिशन आहे. 292 इज मोस्ट टाइम पे. 280 मध्ये वित्त आयोगाची शिफारस. याची वित्त आयोगाची शिफारस मान्य नसणार. 292 में आता सेंट्रल गवर्नमेंट निकाल सकती है. और 293 में राज्य सरकार कर्ज काढणे. 290 राज्य सरकार मोस्ट टाइम पे. 292 सेंट्रल, 293 स्टेट. भारतातील खालीलपैकी कोणती भाषा ही अनुसूचित भाषा नाही. गोंडी आदिभाषा नाही. डोंगरी, मैथिली, संताली आहे. वो नहीं है ना. 8व्या अनुसूचित घटनेच्या मान्यता दिलेली भाषांचा दर्जा आहे 22 भाषा. आसामी, कन्नड, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, बंगाली, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संताली, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू. कलम 343 भारताची राजभाषा. कलम 345 घटक राज्यांची राजभाषा. 348 सर्वोच्च उच्च न्यायालय कामकाजाची राजभाषा इंग्रजी. पोलीस हा विषय राज्यसूचीचा आहे. पोलीस हा विषय भारतीय राज्यसूचीचा. राज्यसूचीत महत्त्वाचे विषय सार्वजनिक व्यवस्था, पोलीस. सार्वजनिक व्यवस्था पोलीस आहे. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्य व्यवसाय, सिनेमागृह, जुगार, बाजारपेठ. संघसूचीमध्ये कायदे करण्याचे अधिकार सक्त परादे संसदेश आहे. संघसूची में 100 है. सब राज्य सूची में 61 है और 52 समवर्ती में है. घटनेच्या कोणत्या कलमांवर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो 2019ला रद्द करण्यात. 370 आहे. आता ते 52 तो स्टेट इमर्जन्सी आहे. 324 इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया. 292 में सेंट्रल कर्जा दे सकती है एंड 293 में स्टेट कर्जा ले सकती है. बस. मूळ संविधानमध्ये किती कलमे होते. 395. अभी 395 पे है. 22 भाग है. 8 परिशिष्ट है. अभी 12 परिशिष्ट है. बस. कलमांची संख्या 365 घाटा. वाई परिशिष्ट में सुरुवात 8 होती, बाद में हो गई. भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीबाबत खालीलपैकी 7th में डिस्ट्रीब्यूशन ऑफ पावर. 7th में डिस्ट्रीब्यूशन ऑफ पावर. समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते. फक्त लोकसभा दोनों बना सकते. राज्य सूचीमध्ये पोलीस व तुरुंग. पोलीस हा तुरुंगाच हा हायचा आहे. घटस्फोट मृत्यूपत्रा संदर्भात केंद्र राज्य शासन कायदा करू शकते. हा बरोबर आहे. घटस्फोट आणि मृत्यूपत्र फक्त 3 इज द करेक्ट. एक और दो गलत है भाई. ओनली 3 इज द करेक्ट आंसर. बस इम्पॉर्टेंट. अच्छा, जो घटस्फोट मतलब डायवोर्स ॲक्ट आहे अँड डेथ सर्टिफिकेट. डायवोर्स ॲक्ट आणि डेथ सर्टिफिकेट या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही काय कायदा बनवू शकते. मोस्ट टाइम पे भाई. संविधानाच्या सुरुवातीला 8 अनुसूची परिशिष्टे होती. घटना दुरुस्ती त्यांची संख्या वाढून 12 झालेली आहे. 7वी अनुसूचीमध्ये विषयाची केंद्र राज्य समवर्ती सूची बेबंद केली आहे. राज्य सूचीतील विषयावर राज्य विधिमंडळ कायदे करतात. केंद्र सूची विषयावर संसद कायदे करतात. समवर्ती सूचीतील विषयावर संसद व विधिमंडळ कायदा करू शकते, परंतु दोन्हींनीही एकाच विषयावर कायदा केले संसदेचा कायदा ग्राह्य धरला जातो. समजा घटनेत उल्लेख नसेल, नाव विषय निर्माण झाला असेल तर तो केंद्र सूचीमध्ये येतो. बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतो. अब राज्यपाल काही व्यक्तींना नामनिर्देशित करू शकतो. कुठून नामनिर्देशित करू शकतो. आर्टिकल 171 मोस्ट टाइम पे. आर्टिकल 171 के अंतर्गत राज्यपाल नाम निर्देशित कर सकता. 171 मोस्ट टाइम पे आर्टिकल है. 171. एक 292 देख लिए थे, 293 देख लिए थे. और राज्यपाल से रिलेटेड है 171 ना. 169 विधान परिषद स्थापन करणे संसदेच्या 169 विधान परिषद स्थापन करणे. 170 विधानसभा सदस्य संघ निवड राज्यपाल नियुक्त सदस्य. 170 परीक्षेसाठी लक्षात ठेवा ट्रिक. हक्काच्या मते यूपी बिहार विधान परिषद, ये तो यूपी और विधान परिषद मेरे को मालूम है. 171 के अंदर राज्यपाल जो है एडॉप्शन कर लेता है. 169 वैसा 169 में विधान परिषद बनाने संसद डिसाइड करेंगी. 170 में विधानसभा है, विधान परिषद विधानसभा. 171 में राज्यपाल नियुक्त करेंगे विधान परिषद में. अगर विधान परिषद बन भी गई तो यहाँ पे वो नाम निर्देशित कर सकता है. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्ध. आर्टिकल 21 में अनुच्छेद म्हणजे कलम 21 मध्ये भारतात राहणाऱ्या व्यक्ती स्वपर्गीयांना अधिकार उपलब्ध आहे. कार्यकारी व कायदेशीर तत्त्वाच्या विकास उपलब्ध आहे. मेनका गांधी खटला 21 संबंधित आहे. या खटल्यात न्यायालयाने कलम 21चा व्यापक अर्थ लावला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असन. हाईकोर्ट 124 यहाँ पे, 214 यहाँ पे. 214 124 में सुप्रीम कोर्ट है, 214 में यहाँ पे. ठीक है, 124 214 मोस्ट टाइम. फिर भाई हाईकोर्ट तो भूल ही गया था मैं अभी.
आणि हायकोर्ट एक तो 124 प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असते, परंतु 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यांना एकच उच्च न्यायालयाची तरतूद सांगितली आहे. 7th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत गोवा, दीव, दमन, दादरा, नगर हवेली इथे है. कलम 124 में सर्वोच्च न्यायालय, 214 में वो है, एंड 321 में सामायिक उच्च न्यायालय, 321 231 231. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्ती संबंधी 368 संविधानाच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती तरतुदी सांगितले आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती संमती गरज असते. घटना दुरुस्ती फक्त संसद करू शकते. घटना दुरुस्ती विधेयक संमत झाल्यावर राष्ट्रपतीने त्यावर मान्यता द्यावी लागते. आतापर्यंत 2023 मध्ये 106 घटना दुरुस्त झालेल्या आहे. 106 घटना देख. 169 की बात है, 170, 171, 169, 170, 171, 169 में राज्य क्या विधान परिषद रहेगा नहीं रहेगा संसद डिसाइड करेंगे. अगर रह भी गया तो 171 के अंतर्गत राज्यपाल उसमें नियुक्ति कर सकता है. विधानसभा 170 में विधानसभा दिया गया है. इंडिया दैट इज़ भारत आर्टिकल 1. दूसरे में एडॉप्शन ऑफ न्यू स्टेट. तीसरे में अल्ट्रेशन. चौथे में जो भी अमेंडमेंट करेंगे 368 के अंदर नहीं माना जाएगा उसको खत्म काम. इंडिया अर्थात भारत दैट इज राज्यांचे संघ असेल व भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये नमूद आहे. राज्य यात राज्य केंद्रशासित प्रदेश व नंतर मिळणारे क्षेत्रसुद्धा समावेश होते. परीक्षेसाठी महत्त्वाचे कलम 2 देखले, कलम 3 भी देख लिए. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या क्षेत्रानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते. आर्टिकल 75. इसी में तो प्राइम मिनिस्टर भी है. आर्टिकल 75 संसदेला बोला ना. आर्टिकल 75 मोस्ट IMP. आर्टिकल 70 राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते. कलम राष्ट्रपती सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्रीच्या नियुक्ती करतो. कलम 75. कलम 75 परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. मंत्री व्यक्तिगतरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असते. व्यक्तिगतरित्या राष्ट्रपती जबाबदार आहे. मंत्री एक मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतो. मंत्री राजीनामा पंतप्रधानाला देतात. पंतप्रधान राजीनामा दिला तर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला असे समजले जाते. बरोबर आहे. आर्टिकल 75. 74 में तो मंत्री परिषद रहेगा. मंत्री परिषद की सलाह पे राष्ट्रपति काम करेगा. आर्टिकल 75 में क्या मंत्री परिषद. आर्टिकल 75 में सामूहिक जबाबदारी है. मतलब भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी. लोकसभा को उत्तरदायी है. मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी. आर्टिकल 75 लोकसभेला उत्तरदायी ये है क्या. अच्छा. भारतीय संविधानाची कलम 352 काय संबंध स्टेट इमर्जन्सी. राष्ट्रीय इमर्जन्सी. राष्ट्रपति स्टेट इमर्जन्सी आर्थिक 360 में आते. 360 में आते. युद्ध परकी आक्रमण सशस्त्र उठाव या कारणामुळे देशात राष्ट्रीय आणीबाणी लावता येते. ही संपूर्ण देशभर अथवा देशाच्या विशिष्ट भागासाठी कॅबिनेटच्या सल्ल्याने राष्ट्रपती लागू करतात. आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे. 1962, 1971, 1975. ठीक है. नेशनल इमरजेंसी की बात हो रही है. 62, 71 3 बार तो लगी है भाई. येथे करू नका. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 355 राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवाडा आणि 360 आर्थिक आणीबाणी. भारतीय संविधानाच्या कलम 370 नुसार जम्मू काश्मीर की बात चल रही है. खत्म. 370 हे तात्पुरत्या स्वरूपात जम्मू काश्मीर राज्याला विशेषाधिकार देणारे कलम होते. अनेक कायदे नियम लागू करताना राज्य सरकारवर राज्य विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागत होते. ऑगस्ट 2019 कलम 370 रद्द झाले. जम्मू काश्मीर राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले गेले. एक जम्मू काश्मीर, दुसरा लडाख. जम्मू काश्मीर उमर अब्दुल्ला आहे. जम्मू काश्मीर उमर अब्दुल्ला. 370 जम्मू कश्मीर है. 371 महाराष्ट्र और गुजरात के बारे में लिखा गया है. भारतीय राज्यघटनेच्या कलम अस्पृश्यता. आर्टिकल 17 की बात आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता वाढणे हा गुन्हा देखील आहे. आर्टिकल 17 की बात चल रही है. आर्टिकल 19 राइट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच. आर्टिकल राइट टू लाइफ. आर्टिकल 30 माइनॉरिटी के लिए है. आर्टिकल 30 माइनॉरिटी के लिए. सब ठीक है ना भाई, ये सब देख लीजिए अपन ने. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेच्या मूलभूत अधिकार प्रदान. आर्टिकल 14 है. आर्टिकल 14 से 18 समानतेचा हक्क आहे. बस. आर्टिकल 14 ना घटना दुरुस्ती. अब घटना दुरुस्ती देख लेंगे. घटना दुरुस्ती करण्याच्या प्रक्रिया अनुच्छेद मध्ये नमूद केले आहे. घटना दुरुस्ती 368. आर्टिकल 368 में भाग 20 में आता है. 3 प्रकार से की जाती है. सिंपल मेजोरिटी, स्पेशल मेजोरिटी आधे राज्य की सहमति से 3 प्रकार से की जाती है. मोस्ट इंपॉर्टेंट कौन सी होती है. 51 भी नहीं, 52वीं घटना दुरुस्ती. 52वीं घटना दुरुस्ती आता है 10th
है ना। वो क्या है, इधर उधर पक्षांतरबंदी कायदा है 1988 में राजीव गांधी ने किया था। 21 से कितना गया था, 21 से 18 किया गया था। 324 इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया, 325 में धर्म जात लिंग, 326 में वो किया था। 171 आर्टिकल देख लेते, 117 में देखे थे, 169 170 171 में, 169 में विधान परिषद है, विधान परिषद में राज्यपाल नियुक्त कर सकते। 171 के अंदर 170 में विधानसभा है, विधानसभा उसमें भी है। ठीक है, कितना आता 368, 325 तो बहुत अलग है। विधान इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया बात किए थे अपन ने। 292 में सेंट्रल गवर्नमेंट लोन ले सकती है, 293 में स्टेट गवर्नमेंट लोन ले सकती है। घटनेच्या भाग 20 कलम 360 मध्ये घटनादुरुस्तीवर माहिती देण्यात आलेली आहे। घटनादुरुस्तीचा अधिकार संसदेला आहे। घटनादुरुस्ती 3 प्रकार केली जाते: संसदेत साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, संसदेत विशेष बहुमताने व निवडून निम्म्याहून अधिक राज्याच्या साध्या बहुमताने। घटनादुरुस्ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे, बरोबर आहे। कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976 मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मिनी कॉन्स्टिट्यूशन को बोले जाते हैं। कलम 356 मिनी कॉन्स्टिट्यूशन वो है ना, मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे। कलम 368 नुसार घटनादुरुस्ती केली जाते। इंदिरा गांधी यांच्या काळात 1976मध्ये 42 घटनादुरुस्ती करण्यात आली आहे। राज्यघटनेत मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या करण्यात आली, त्यामुळे या घटनादुरुस्ती मिनी घटना असे म्हणतात। 44 घटनादुरुस्ती 1978 या घटनादुरुस्तीने बरेच 42 घटनादुरुस्ती केलेले बदल रद्द केले। 70 घटनादुरुस्ती 1992 पंचायत राज घटनात्मक दर्जा। 74 ची घटनादुरुस्ती 1992 मध्ये नगरपालिका घटनात्मक। 73 and 74 कॉन्स्टिट्यूशन 73 and 74 1992 की बात है। 1992 1992 के अंदर 1992 के अंदर कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये संविधानामध्ये पक्षांतरबंदी 52 में 52 10वें परिशिष्ट 52 में 10वीं परिशिष्ट है ना। 52वें कलम 52वी घटनादुरुस्ती 10वी परिशिष्ट बरोबर आहे। नंतर 10वें परिशिष्ट कलम 102, 10वे परिशिष्ट हे कलम 102.2 आणि 191.2 यांच्याशी संबंधित असून ते 52वी घटनादुरुस्ती कलम कायदा 1985 अन्वये समाविष्ट करण्यात आला आहे। पक्षांतरबंदी कायद्याने अपात्रता ठरवण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे। शिक्षणाच्या हक्कासाठी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? 86वी घटनादुरुस्ती 2002 की बात चल रही। 86 घटनादुरुस्ती 6 से 14 वय घटाते। आर्टिकल 21A में डाल दिया गया था इसको। कलम 21A शिक्षणाचा हक्क आहे। कलम 21A शिक्षणाचा हक्क 86वी घटनादुरुस्ती 2002 घटनेत कलम 21 हे समाविष्ट करण्यात आला आहे। 21 हे नुसार राज्य संस्था 7 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल। लोकसभा विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण। 106वी घटनादुरुस्ती मोस्ट एमपी भाई अभी 33% आरक्षण दिया गया है। लोकसभा आणि विधानसभामध्ये 33%। 106वी घटना 2023 नुसार लोकसभा राज्यांना विधानसभा यात महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेले आहे। लोकसभेत मंजूर 20 सप्टेंबर 2023, राज्यसभेत मंजूर 1 सप्टेंबर 2023, राष्ट्रपतीने मंजूर 28 सप्टेंबर 2023। कायद्याचे नाव नारी शक्ती वंदन अभियान, मोस्ट एमपी नारी शक्ती वंदन अधिनियम, नारी शक्ती वंदन अधिनियम 2026 पासून लागू होणार आहे बे। कितव्या घटनादुरुस्तीचे मतदाराचे वय 21 वरून 58 कितने 61वीं घटनादुरुस्ती 1988 की बात चल रही है। 61वीं घटनादुरुस्ती 61वीं घटनादुरुस्ती सार्वत्रिक पॉट मतदान कलम 326। 21वी घटनादुरुस्ती कायदा 1988 नुसार वयोमर्यादा 21 18 वर्ष कमी करण्यात आली। यानंतर 1989 मध्ये राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाने अतिरिक्त 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली गेली। 91वी घटनादुरुस्ती 2003 मंत्र्यांची अनुक्रमे लोकसभा विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% मंत्र्यांपेक्षा जास्त असणार नाही। 15%। 91वी घटनादुरुस्ती 71वी घटनादुरुस्ती 1992 कोकणी, मणिपुरी व नेपाली या भाषांना 8व्या अनुसूचीमध्ये दर्जा। कोकणी, मणिपुरी, नेपाली। 100वी घटनादुरुस्ती 2014 बांग्लादेश जमीनीबद्दल हस्तांतरण, वो तो बेरुबारी केस था उसका 9 और 100 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट। बेरुबारी केस जो है बेरुबारी केस। भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली? पहिल्या अनुसूचीने 9वी अनुसूची है ना, प्रॉपर्टी रिलेटेड। पहिली घटनादुरुस्ती 1951 मध्ये 9वी परिशिष्ट जोडण्यात आले। परिशिष्ट 9 मध्ये जमीन सुधारणा विषयी जमीन आणि जमीनदारी पद्धत रद्द करण्याविषयी राज्य सरकारचे व संसदेचे नियम आहेत।
यह घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 73rd आणि 74th 73rd स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी तसेच घटनात्मक दर्जा देण्यासाठी 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यात आली आहे. 24 एप्रिल 1993 अंमलबजावणी 24 एप्रिल 2010 पंचायत राज दिन 2010 से ना. PV नरसिम्हा राव तेव्हाचे पंतप्रधान होते. बरोबर आहे. 56वी 56 घटना दुरुस्ती 1987 नुसार काय झालं आहे. 56वी घटना दुरुस्तीनुसार 1987 गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे. गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. अच्छा, 56वीं घटना दुरुस्ती 1987 और 36वीं घटना दुरुस्ती में सिक्किम को स्टेटहुड का दर्जा मिला गया था. 56 और 36 सिक्किम को, 56 गोवा को. ऑपरेशन विजय चला गया था यहाँ पर. ऑपरेशन विजय 1961 गोवा हे पोर्तुगीज मुक्त केले. ऑपरेशन विजय 1987 गोवाला संपूर्ण राज्यात दर्जा. गोवा राज्याबद्दल प्रेक्षाभूमी विधानसभा 40 है. राज्यभाषा कोकणी. लोकसभा सदस्य 2 है. राज्यसभा सदस्य 1 है. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटनाद्वारे केले झाले. 73-74 घटना दुरुस्ती है ना. विकेंद्रीकरण स्थानिक मंच गाव शहर पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचे सरकार असावे त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे होते. 1993 मध्ये झालेल्या 73 घटना दुरुस्ती लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यात आले. 73 घटना दुरुस्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासंबंधी. 74 घटना दुरुस्ती नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका. नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका समिती याला पंचायत राज असे म्हणतात. पंचायत राज याला असं म्हणतात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्द खालील कोणत्या घटना दुरुस्ती अन्वय करण्यात. 42 घटना दुरुस्ती 42 घटना दुरुस्ती ना. मी मॅडम इंदिरा गांधी मिस कॉन्स्टिट्यूशन बोलते. घटनेच्या कलम 360 अंतर्गत प्रस्तावित सुधारणा करता येऊ शकते. हा मुद्दा प्रथम केशवचंद्र भारती केसमध्ये निर्माण केला. सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की प्रस्तावित घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. मात्र याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. प्रस्ताविकेतील आतापर्यंत सुधारणा कायदा करण्यात आलेली 42 घटना दुरुस्ती 1976 अन्वय घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द टाकण्यात आलेले आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राष्ट्रपती कलम 52 इसमें 63 में 35 वर्ष पाहिजे कमाल की अट नहीं. शपथ कलम 60 में 69 में लेता है. 60 और 69 की बात है इसमें. 69 की बात है. शपथ देतो सरन्यायाधीश या राष्ट्रपती देतो. ठीक आहे. सरन्यायाधीश देतो. राजीनामा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे, राज्यपाल राष्ट्रपतीकडे. पदमुक्ती संसद करते. पदमुक्ती संसद करते. ठीक आहे. निवडणुकीत सहभाग सर्व विधानसभा, लोकसभा, राज्यसभा सदस्य निर्वाचित सदस्य होता है. सर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य. निवडणुकीत सहभाग सर्व उपराष्ट्रपती ना. सर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य. यहाँ पे सभी लोग आते हैं. यहाँ पे राष्ट्रपति में सब कुछ आता है. राज्य विधानसभा निर्वाचिता क्षमतानाचा अधिकार आर्टिकल 72 अधिकार नाही आहे. संसदेचा भाग आहे, भाग नसतो. पात्रता लोकसभा सदस्य होण्याची, राज्यसभा सदस्य होण्याची पात्रता असली पाहिजे. राज्यसभा का असतं ना. भारतात उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो. 5 वर्षासाठी. किती 35 वय पाहिजे. आर्टिकल 63 की बात चल रही है यहाँ पे. आर्टिकल 63 की बात चल रही है. आर्टिकल 63 और 69 में वो क्या करता, वो क्या शपथ लेता. 69 में शपथ ले रहा ना. 69 में शपथ ले रहा है भाई वो. 69 में शपथ. 63 में पद है. कलम 67 राष्ट्रपतीचा कार्यकाळ. 67 में कार्यकाळ 5 वर्षासाठी असतो. 67 में बताया गया है. 63 में इसका पद है. 69 में शपथ लेता है. कलम 63 उपराष्ट्रपतीसाठी किमान वय 35. उपराष्ट्रपती निवडणूक सहभागी सर्व लोकसभा व राज्यसभा सदस्य. उपराष्ट्रपती पद अमेरिकेच्या घटनेतून घेतले आहे. व्हाईस प्रेसिडेंट. बरोबर आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. राष्ट्रपती जेव्हा गैरहजर किंवा आजार किंवा इतर कारणामुळे आपले कार्य करत नाही त्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती त्याचे कार्य करतात. उपराष्ट्रपतीचेही पद रिक्त असेल तर भारताचे सरन्यायाधीश व त्यांचेही पद रिक्त असेल तर सर्वोच्च न्यायालयाची उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतीची कार्य करतात. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण सदस्य भाग घेतात. कोण उपराष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा के सभी सदस्य आहेत. लोकसभा और राज्यसभा सदस्य बस. लोकसभा आणि राज्यसभा सदस्य आएंगे इसमें बस. उपराष्ट्रपति 63 में बताया गया है. 67 में उसके 5 वर्ष कार्यकाल रहेगा. 69 में
शपथ दिला आहे. शपथ 69 में शपथ आहे भाई. उपराष्ट्रपती निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य निर्वाचित तसेच नामनिर्देशित भाग घेते. उपराष्ट्रपती कलम 63 व राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेणारे सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, घटक राज्यांचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य, जम्मू काश्मीर, दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य. कलम 52 नुसार हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत. राष्ट्रपती राष्ट्रपति का 52 में राष्ट्रपति है भाई, 63 में उपराष्ट्रपति है. देशाचे सर्व कारभार राष्ट्रपती नावाने चालते. 52 राष्ट्रपती, 153 153 राज्यपाल, 153 राज्यपाल, 53 2 राष्ट्रपती, तिन्ही दलांचे सरसेनापती असतील. 74 मध्ये पंतप्रधान, 74 में पंतप्रधान, 75 में ये संयुक्त राज्य मंत्रिपरिषद लोकसभेला जबाबदार असते, संसदेला जबाबदार असते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण, डॉक्टर आपण का शिक्षक दिवस मनवतो. सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे पहिले उपराष्ट्रपती, सलग दोनदा 2 वेळेस बिनविशेष निवडून आलेले बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, त्यांच्या जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती सुद्धा होते. खालीलपैकी कोणता व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झाले नाही? आर के नारायण, झाकीर हुसेन, शंकरदयाळ, आपलं गुलजारीलाल नंदा तो केअरटेकर प्राईम मिनिस्टर बनत आहे. गुलजारी नंदा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केले. ते एकमेव पंतप्रधान आहे. गुलजारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, आयोगाचे पहिले उपाध्यक्ष, नियोजन आयोग. राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो भाई, 5 वर्षाचा असतो. उपराष्ट्रपती 5 वर्षाचा असतो. कितने 67 में बताया गया है, 5 वर्षाचा असतो फक्त. आर्टिकल 56 में बताया गया है. किमान वय 35, अट नाही गमाल किती वेळा पद भूषवू शकतो, बरोबर आहे. इतर महत्त्वाच्या पदांच्या कार्यकाल 5 वर्ष असतात. उपराष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक इत्यादी. 6 वर्ष कार्यकाल असलेले राज्यसभा सदस्य, विधानसभा परिषद सदस्य. बस. भारताचे प्रथम नागरिक कोण? तर राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख असतो. जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. लॉर्ड में अभी एक कहाँ से आ गया रे भाई, जनगणना वाला भी बीच में. सर्वात आधी राष्ट्रपतींची माहिती घेऊन जनगणनेची सुरुवात केली. सर्वात आधी राष्ट्रपतींची माहिती घेऊन जनगणनेची सुरुवात केली जाते. म्हणून राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असे म्हणतात. हे विसरू नका. राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल असतो. शहराचे प्रथम नागरिक महापौर असतात. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती. गावाचे प्रथम नागरिक सरपंच असतो. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहे? ओडिशाचे और ये संथाल ट्राइब से ये. द्रौपदी मुर्मू भारताचे एकूण 15 उपराष्ट्रपती आहेत. तर आदिवासी जमातीमधील त्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशा राज्यात मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा या गावात झाला. त्या 2015-2021 या काळात झारखंड राज्याचे राज्यपाल होते. भारताचे सध्याचे राष्ट्रपती यांचा जन्म कुठं? यांचा जन्म ओडिशामध्ये आहे. संथाल ट्राईबचे आहे हो. संथाल ट्राईब. द्रौपदी मुर्मू या भारताचे एकूण 15 राष्ट्रपती आहेत. तर आदिवासी जमातीतील त्या पहिल्या राष्ट्रपती महिला आहे. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशा राज्यात मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा या गावात झाला आहे. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? भाई राष्ट्रपती रहता ना, राष्ट्रपती को 53 में यह अधिकार मिल जाता है. आर्टिकल 53 में मिल जाता शायद. राष्ट्रपती संरक्षण दलाच्या सर्वोच्च सेनापती असतो. थलसेना, नाविक दल आणि हवाई दलांच्या प्रमुखांनी नियुक्ती राष्ट्रपती करतात. खालीलपैकी कोणता राष्ट्रपतीचे अधिकार नाही म्हणते? राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे भाई राष्ट्रपती नाही, पंतप्रधान मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. भारताची परराष्ट्रीय करार ही राष्ट्रपती नावे घेतली जाते. जगभर भारतीय राजदूतांची नेमणूक राष्ट्रपती करतात. दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात. बरोबर, आपल्या भाषणानेच करतात ते. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. पंतप्रधान 74 में बात किया, 75 में सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात. पंतप्रधान मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्ष असतात. देशाच्या कारभार राष्ट्रपती नावे चालतो. सर्व इतर पर्याय बरोबर आहेत. राष्ट्रपती कार्यकारी प्रमुख नावालाच प्रमुख असतो. पंतप्रधान शासन प्रमुख, प्रत्यक्ष प्रमुख असतो. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारासाठी किमान किती? 35 लागते भाई, 35 वय लागते. 18 वर्ष मतदानाचा हक्क. 61 घटना दुरुस्ती 1988 की बात चल रही है. किती? 21 वरून 18 किया गया है. 21 वरून 18 वर्ष. 21 वर्ष ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा यांचे सदस्य. 25 वर्ष विधानसभा, लोकसभा, मंत्रीपद, केंद्र व राज्य. ठीक आहे. 30 वर्ष विधान परिषद, राज्यसभा.
35 वर्ष राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. ठीक आहे. वरील पदांना कमाल बरोबर आहे. वरील पदांना कमाल वयोमर्यादा नाही. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपति भूषवले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद है. और कोई बना ही नहीं भाई, पहली बात तो. झाकीर हुसेन तो मर गया था बेचारा, ऑन द वो जगह में मर गया था. राष्ट्रपतीचे पद 5 वर्षासाठी असते. ते किती वेळा उपभोगता येते? 2 वेळा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, 2 वेळा उपराष्ट्रपतीपदी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, हमीद अन्सारी काही बनाया जाता. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना राजीनामा देतात. महान्यायवादी 76 की बात चल रही है. पंतप्रधान 74 सामूहिक न्याय हे येतो. ठीक आहे. सामूहिक ते जबाबदार असतात. राष्ट्रपती याबद्दल निवडणूक आयोग 324 के बाद में शपथ सरन्यायाधीश CJ देते. पदमुक्त संसद करू शकते. राजीनामा उपराष्ट्रपती, मृत्यू झाल्यास राष्ट्रपती काम पाहतात. तर बरोबर आहे. येथे गोंधळू नका. राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपती करतो. उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतींना देतो. पंतप्रधान राजीनामा राष्ट्रपतींना देतो. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? भारताच्या राष्ट्रपतींना सरन्यायाधीश देते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया BR गवई साहेब. राष्ट्रपतींना शपथ देण्यास भारताचे सरन्यायाधीश देतात. राष्ट्रपतींची शपथ कलम 60 नुसार दिली जाते. 60 नुसार शपथ घेतली. सरन्यायाधीश हजर नसल्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देतो. बरोबर आहे. राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश, उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती, पंतप्रधान मंत्रींना राष्ट्रपती, मुख्यमंत्री मंत्रींना राज्यपाल देतात. राज्यपालांना शपथ कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. अभि राज्यपाल धरा गया. राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. खासदार राष्ट्रपतींच्या वतीने सभागृहाचे सभापती. आमदारांना राज्यपालाच्या वतीने सभागृहाचे सभापती. अच्छा. राष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष राज्यसभाचे 63 की बात चल रही है. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे अध्यक्ष राज्यसभा लोकसभा सदस्य मिळून निवडतात. राज्यसभेचे अध्यक्ष. बरोबर. दोनों लोग वोटिंग करते इसमें जो है दोनों लोग वोटिंग करते हैं. राष्ट्रपती ठीक है. उपराष्ट्रपती राज्यसभा लोकसभा सदस्य संसद दर्जा क्रमांक 2 प्रथम राष्ट्रपती येते. पगार 4 लाख प्रति. ठीक आहे ना. शपथ राष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपती. पदमुक्ती संसद पदमुक्ती संसद करते. उपराष्ट्रपती की पात्रता राज्यसभा सदस्य होण्याची. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष केंद्रीय कॅबिनेटचे पंतप्रधान असते. भाई 74 और 75 की बात चल रही है इसमें. राष्ट्रपती 52. ठीक आहे. पंतप्रधान केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात. केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. कॅबिनेट समित्यांचे अध्यक्ष सहसा पंतप्रधान असतात. मात्र इतर मंत्रीसुद्धा त्यांचे अध्यक्ष असू शकतात. एखाद्या समितीमध्ये पंतप्रधान सदस्य असतील तर ते समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. कॅबिनेट समितीची निर्मिती पंतप्रधानामार्फत काळ व परिस्थितीच्या गरजेनुसार केली जाते. मंत्रिमंडळ हे लोकसभा नाही बे भाई. मंत्रिमंडळ हे जबाबदार असतात लोकसभाला. संसद मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतात. लोकसभेला कलम 75(3) नुसार मंत्रिमंडळ सामील करतात. लोकसभेला जबाबदार असतात. संसदीय शासन व्यवस्था हे एक महत्त्वाचे फक्त लोकसभेला आहे. लोकसभा मोस्ट टाइम पे भाई लोकसभेला असतात. एक महत्त्वाचे मूलभूत कर्तव्य. मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी म्हणजे सर्व मंत्री त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या कार्यकृत्यांसाठी संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असतात. सर्व मंत्री एक गट म्हणून कार्य करतात. मंत्रिमंडळ एकत्रित बुडते व एकत्रित रंगते. बरोबर आहे. भारत सरकारचे सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? महान्यायवादी 76 ने. सर्वोच्च विधी अधिकारी महाधिवक्ता स्टेट में रहता है. केंद्रीय कार्यकारी मंत्रिमंडळ भारताच्या महान्यायवादी सुद्धा समावेश होतो. घटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद आहे. भारत का महान्यायवादी करण्यात आलेली आहे. हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. भारताचे महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. कार्यभार राष्ट्रपतीच्या मर्जीने. बरोबर आहे. संसद